झालेले 25 ते 50च्या मधले 7 ते 8 पेशंट आमच्याकडे आलेले, म्हणजे त्यांना ट्रीटमेंटला सुद्धा वेळ नाही दिला देवाने. किती काय नशीब आहे त्यांचं ना. म्हणजे किती वाईट आहे. म्हणजे घरातून त्यांना सिरियस झाल्यावर उचललं आणि हॉस्पिटल पर्यंत पोहोचलेली नाही, अशी माझ्याकडे 7 पेशंटची लिस्ट आहे. म्हणजे 7 हे आमच्याकडे येईपर्यंतच वारलेले होते, गेलेले होते. आणि आमच्या संगमनेरमध्ये हॉस्पिटल आहे 102. किती? ही माझं 102वं हॉस्पिटल करा तुम्ही. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, 102 मध्ये आमच्याकडे गेलेले 7 आले, तर प्रत्येक हॉस्पिटलला तुम्ही एक एक धरा. एक एक जरी धरलं, काही हॉस्पिटल जवळ आहे, पोहोचली माणसं ट्रीटमेंट झाली, तर महिन्यात एक एक जरी धरलं तर 107 आणि प्लस आमचे 7 किती झाले, 114 पेशंटची हार्ट अटॅकने डेथ झालेली आहे. म्हणून आपल्याला आपलं जीवन, आपलं हृदय व्यवस्थित आणि सातत्यपूर्ण आपलं आयुष्य चांगलं जगायचं असलं तर आपल्याकडं नाईट वर्क नाईट वर्क एकदम खूप छान प्रॉडक्ट आहे. मी माग सांगितलेलं आहे याचा रिझल्ट माझ्या स्वतःच्या काकांना. वाकचोरे म्हणून काका आहे, त्यांना ट्रिपल व्हेसल डिसीज होता. ट्रिपल व्हेसल डिसीज म्हणजे काय? हृदयाला पुरवठा करणाऱ्या 3 रक्तवाहिन्या असतात. किती? 3. त्या तिन्हीच्या तिन्ही 100% ब्लॉक होतात आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे हृदयाचा पुरवठा कमी झाला होता आणि हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही 70 ते 80% पाहिजे, ती 15 ते 20% आलेली. किती? 15 ते 20%. झोपातून झोपलेले उठून बसलं तरी दम लागायचा, एक स्टेप टाकली तरी दम लागायचा. आणि सगळ्या डॉक्टरांना पहिले मी धर्माधिकारी सरांकडे गेलो, त्यांनी दाखवलं म्हणे याला बायपास शिवाय पर्याय नाही, पेशंट तुझं फिट नाही. डेथ ऑन टेबलची कन्सेंट द्यावं लागेल तुला. काय? डेथ ऑन टेबल म्हणजे आम्ही जर प्रोसिजरला पेशंट घेतलं तर हे पेशंट टेबलवर गेल्यावर मी डॉक्टरांना काही म्हणणार नाही सही करायच्या आधी. त्यानंतर मी पेशंट उचललं, रुबी हॉलला गेलो. रुबी हॉलला गेलो, तिथं सुनील साठे म्हणून एक नावाजलेले हृदयरोगतज्ञ, महाकालचे खूप मोठे भक्त आहे ते. दरवर्षी जेवढे अँजिओप्लास्टी, जेवढे बायपास करतात ते याला जातात, उज्जैनला जातात आणि सगळे ऑपरेशन हे तू केले आणि तुझ्या चरणी अर्पण करतो असं वर्षातून एकदा जाऊन त्या देवाला सांगतात. आणि माझ्याकडून जी काही सेवा होती ती तुझी सेवा आहे असा त्यांचा भाव आहे. जितके धार्मिक डॉक्टर ते सुनील साठे, त्यांचे खूप लेक्चर पण आहेत, तुम्ही ऐका. तर त्यांनी काय केलं, रवी आपण असं करू, पेशंट डेथ ऑन टेबलचं तुला कन्सेंट मला पण द्यावं लागेल म्हणे, पण यातली मी एक लेफ्ट मेन मध्ये स्टेन टाकतो आणि मग तुला सोडून देतो. तू तुझ्या हॉस्पिटलला जसं काय होईल तसं मॅनेज कर, पेशंट आहे नाही आहे असं धरूनच ट्रीटमेंट कर. मग त्या दरम्यान माझं सहज असं मी डिप्रेशन मध्ये मॅडमला फोन केला, अर्चना मॅडमला. आणि अर्चना मॅडमने मला सांगितलं सर आपण काकांना नाईट वर्क देऊ. मग मी लगेच 3 नाईट वर्कची ऑर्डर दिली आणि 3 महिने काकांना दिलं ते. आणि जेव्हा मी ते सोडून आणलं होतं तेव्हा 15चा इंजेक्शन फॅक्टर होता 20 आणि हे 3 डबे संपलो. जेव्हा मी गेलो तेव्हा माझ्या काकांचा इंजेक्शन फॅक्टर होता 55. म्हणजे फक्त नॉर्मल पेशंट ज्याला किती कमी होता, 30 कमी होता. असा हा माझ्या घरातला अनुभव, मी स्वतः वापरलेला अनुभव. वर्षातून एकदा थंडीच्या काळामध्ये माझ्या आई वडिलांना तसंच देऊन टाकतो. त्यांना काही त्रास आहे नाही हे मला माहित नाही, तरी पण वर्षातून एक देऊनच टाकतो. म्हणून आपल्या सभोवताली जे कोणी हृदयाचे पेशंट असतील, तुम्हाला माहित असतं, त्यांना एक जाऊ दे तुमचं ऐकू नाही ऐकू, पण तुमचं एक त्यांच्या तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे मित्र असतील, पण तुमचं एक त्यांचं काही जे काही अटॅचमेंट असेल हृदयाचं, एक सांगून बघा हे एकदा घेऊन बघा, खूपच नक्कीच तुम्हाला फायदा होईल. कर्म आपण करत राहायचंय, फळाची आकर्षण ठेवायची गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांना आपल्या मार्गावर घेऊन घ्यायचंय आपलं काम. शेवटी ऐकणं ज्याचं त्याचं काम आहे, पण आपण कायम चांगलं करत राहायचंय. थँक्यू. Yes, yes. Thank you, sir.